कमळीच्या गावात पोचली अनिका. गावात पोचताच अनिकाचं शेणाने झालं स्वागत. झी मराठीवरील कमळी या मालिकेचं कथानक सध्या रंजक वळणावर आलेलं पाहायला मिळतंय. कमळीला मुंबईला घेऊन जाण्यासाठी ऋषी तिच्या गावी पोहोचलाय. गावात त्याला मुंबईसारख्या कोणत्याही सुखसोयी नसतात. त्याला त्रास होताना बघून कमळी त्याला परत जायला सांगते, पण ऋषी हट्टाला पेटलाय. अशातच आता कमळीच्या गावात अनिका पोचलीये. ऋषीचं पितळ त्याच्या आईसमोर उघडं पाडण्याचा तिचा डाव आहे. पण गावात पोहोचताच तिच्या अंगावर शेण उडतं आणि तिची मर्सिडीज गाडी सुद्धा खराब होते. मालिकेत हा सीन काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळाला, पण हा सीन नेमका कसा शूट झाला हे अनिका म्हणजेच केतकीने शेअर केलं. या भागामध्ये शेण उडाल्याने अनिकाचा संताप होतो, पण पडद्यामागे मात्र ती हा सीन एन्जॉय करते. तिच्या अंगावर शेण उडालंय हे दाखवणारा खास कॉस्ट्युमही डिझाईन करण्यात आला. ऋषी स्पीडमध्ये बाईकवरून जात असतो. खड्ड्यातलं शेण आणि चिखल तिच्या अंगावर उडतो. असा हा एकंदरीत सीन होता. नेमका हा सीन कसा शूट झालाय, पडद्यामागे काय धमाल घडलीये, पहा या व्हिडिओमध्ये. केतकीने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करून तिचं कौतुक केलंय. खरं तर अनिका हे पात्र निगेटिव्ह असल्यामुळे नेहमी प्रेक्षकांची टीका होते, पण चांगल्या गोष्टी प्रेक्षकही उचलून धरतात. राजश्री मराठीच्या मुलाखतीत केतकीच्या आईने फॅन्सचा एक किस्सा सांगितला होता. अनिका या पात्राबद्दल प्रेक्षकांची कशी रिॲक्शन असते याबद्दल त्यांनी सांगितलं. अनिका कॅरेक्टर तर माझं तर ड्रीम रोलच आहे, कारण माझी फार इच्छा होती. कृष्ण मोहिनीमध्ये मोहनला फार छळायचे, ते लीड असल्याने खूप असं रडकं बिडकं दाखवायचे, तर मला ते पावलं नाही जायचं. नंतर सावित्रीबाई फुलेच्या वेळेस पण सावित्रीबाईंना खूप त्रास झालेला आहे, हे दाखवलं होतं हिच्या ह्याच्यात, तर तेही मला पाहायला त्रास वाटायचा. तर मी हिला म्हटलं तू त्रास देईल असा पाहिजे, म्हणून मला 1920च्या आधी ती पण आवडली, कारण ती भूत बनून सगळ्यांना त्रास देते. आणि मला आता अनिकाही खूप आवडते, कारण ती विलनचं काम करते, आम्हाला रडू नाही येत, त्यामुळे मला ते कॅरेक्टर खूप आवडतं. आणि तुमचं? चांगलं आहे कॅरेक्टर. कॅरेक्टर आवडतं. हो हो, कारण की त्यांना पण येतात. मला त्रास झालेला ऑनस्क्रीन पाहून त्यांना आम्हाला नाही त्रास होतो खूप. हो. खूप त्रास होतो. 1920च्या वेळेस पण मी हिला हेच समजवायची, अगं तुला त्रास द्यायचा आहे, तू कशाला घाबरते, कारण ही खूप घोषचे पिक्चर पाहायला घाबरायची, तर हिला मला तयार करायचं होतं. तर मी हिला असं सांगायची, अगं तुला घाबरवायचं आहे, तू कशाला घाबरते. बट आता लोक भेटतात तेव्हा. आता माझं महिला मंडळ आहे, तिथे मी गेली की सगळे अनिकाज मॉम असं म्हणून हाक मारतात. खूप छान वाटतं, खूप आवडतं. सगळ्या मला पूर्ण घेरतात आणि छान सगळं सांगायला लागतात. प्रत्येकीला काय सांगावं असं होतं. तर काही जणी सांगतात की माझ्या सासूबाईंना खूप राग येतो तिचा, पण छान वाटतं आहे, तिचा राग येतो याचा अर्थ तिचं काम छान होतं आहे हे आमच्या लक्षात येतं. मग आम्ही समजावून सांगतो, आई तशी नाही होती. नंतर एक मैत्रीण सांगत होती की गणपतीत मी आईकडे गेली, तर आई एकदम सिरियसली कमळी सिरियल पाहत होती, तर मी आईला सांगितलं, आई ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. तर आई म्हणते, लाव मग लगेच तिला फोन, सांग तिला कमळीला फार त्रास देते, ती कमळी वर्गणी गोळा करते, तर ती काय मध्ये मध्ये करते. तर ती म्हणे, आई हे काही चालू नसेल तिथे, हे आधीच झालेलं आहे शूट आणि हे सगळं खोटं असतं, ती खूप चांगली आहे. तर हे सगळे असे मजा ऐकून खूप छान वाटतं. आणि तुम्हाला जेव्हा लोक भेटतात काय बोलतात? नाही, छान वाटतं ना, प्राऊड फील होतं त्यांना. माझे काय, पण काय बोलतात काय तुम्हाला? त्रास नका देऊ किंवा मग नाही असलं नाही. जेंट्स लोक असलं काही बोलत नाही. नाही, तुम्हाला फोन येतात ना नातेवाईकांचे? वा म्हणजे नातेवाईक बोलतात, चांगलं आहे, रोल चांगला आहे, मस्त करते काम, दिसतेय छान वगैरे, पण हे त्रास देऊ नको वगैरे असलं कोणी मला नाही बोलत. बोललं तर तुम्ही काय कराल? नाही असं त्या माझ्या पण मैत्रिणींना त्यांच्या म्हातारे लोक सांगतात ना. काय सांगायला आवडेल सगळ्या फॅन्स समोर वगैरे, काय सांगायला आवडेल? नाही, यू आर अ गुड ॲक्ट्रेस, बी गुड ह्युमन बिंग ऑल्सो. यू आर अ गुड ह्युमन बिंग, बट ट्राय टू बी अ बेटर. ते तर मी रोज ट्राय करते. नो वन इज परफेक्ट,
पण आपण आपल्या परीने थोडं जास्ती काइंड आणि जास्ती प्रेमळ राहायचा प्रयत्न करावा. मी Ego. तर खूपच असते. तू ऑलराऊंडर आहेस पण तू हां. टाइम पंक्च्युअल राहा थोडी, असं माझं म्हणणं आहे. अगं चांगली तू try गोष्ट पण आहे ना करते. काहीतरी. आणि कुठल्याही कधी इगो कुठल्याही गोष्टीचा ठेवू नको. हा पाय जमिनीवर कायम हा ठेव. हा त्यामुळेच वर जात. तुझं खूप कौतुक होतंय, तुझं खूप कौतुक होत राहील, पण तू कायम पाय जमिनीवर जमिनीवर राहा. ठेव. असं नाही डोक्यात हवा जाऊ देऊ नको. नाही ओके, ते तर जाऊ नाही देणार मी कधीच, तुलाही माहिती आहे. हम्म. मी कधी आणि मी जायला लागली तर आधी ते हेच मारतील. दुसरी गोष्ट मला देव लगेच दाखवून देतं. हो. मी ना एक हे एक्झाम्पल मात्र बनवून खरं आहे. जाते की गोष्टी चुकीच्या का नसतात करायच्या. म्हणजे लोक चुकीची गोष्ट करतात तर आपल्याला असं वाटतं चुकीची गोष्ट करू का. चुकीची गोष्ट केल्यावर मी एक एक्झाम्पल बनवून राहते की का लोकांनी चुकीची गोष्ट नाही करायची. आता कमळीला मुंबईत परत नेण्यात ऋषीला यश येणार का? अनिका काय नवीन डाव खेळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तेव्हा पाहायला विसरू नका कमळी, फक्त झी मराठीवर. आणि मराठी मालिका विश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.